मिथुन राशी 28 एप्रिल ते 4 मे 2025 साप्ताहिक राशी भविष्य। हा आठवडा एप्रिल आणि मे महिन्याच्या दिवसांनी तयार होतो। ज्योतिषशास्त्रानुसार या आठवड्यात शनी वगळता इतर ग्रहांच्या स्थितीत कोणताही महत्त्वपूर्ण बदल होणार नाही। जर आपण 28 ते 4 मे या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोललो तर या आठवड्यात ग्रहांचा राजा सूर्य त्याच्या उच्च राशी मेष राशीत, गुरु वृषभ राशीत, केतू कन्या राशीत, मंगळ त्याच्या नीच राशीत आणि बुध शुक्र राहू आणि शनी मीन राशीत आहेत। यासोबतच 28 एप्रिल रोजी शनी आपले नक्षत्र बदलून उत्तर भाद्रपदा नक्षत्रात प्रवेश करेल। अशा परिस्थितीत मिथुन राशीच्या जीवनात परिणाम दिसून येणार आहे। मिथुन राशी या आठवड्यात तुम्ही तुमचे विचार प्रभावीपणे मांडू शकाल। जुन्या मित्राची भेट होण्याची शक्यता आहे। तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल। नात्यांमध्ये पारदर्शकता आवश्यक असेल। करिअर, व्यवसाय आणि आर्थिक दृष्टिकोनातून मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अत्यंत शुभ राहणार आहे। या आठवड्यात तुमचे सर्व नियोजित काम वेळेवर पूर्ण होताना दिसेल आणि तुम्हाला त्यात अपेक्षित यश आणि नफा मिळेल। आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण झाल्याची चांगली बातमी मिळू शकते। नोकरी करणाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी एकत्र काम केल्यास त्यांना फायदा होईल। जर तुम्ही बऱ्याच काळापासून जमीन, इमारत किंवा इतर कोणतीही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते। विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात रस असेल आणि त्यांच्या मेहनतीचे आणि प्रयत्नांचे पूर्ण फळ मिळेल। तुम्हाला संपूर्ण आठवड्यात मित्र आणि नातेवाईकांची मदत आणि पाठिंबा मिळत राहील। नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून संपूर्ण आठवडा तुमच्यासाठी शुभ राहणार आहे। प्रेम संबंधांमध्ये गोडवा राहील। प्रेम जोडीदार किंवा जीवनसाथी सोबत चांगले ट्युनिंग दिसेल। तुम्हाला तुमच्या पालकांकडून पूर्ण प्रेम आणि पाठिंबा मिळत राहील। मिथुन राशी आरोग्याच्या दृष्टिकोनातून आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला थोडी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता असेल। या काळात तुम्हाला हंगामी आजार किंवा कोणत्याही जुना आजाराची पुनरावृत्ती होऊ शकते। यासाठी विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे। मिथुन राशी ग्रहस्थिती पाहता या आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी चांगली राहील, ज्यामध्ये रखडलेल्या कामांना गती मिळेल आणि तुम्हाला चांगली बातमी मिळू शकेल। या काळात तुमचे उत्पन्न वाढेल आणि अडकलेले पैसे तुम्हाला मिळू शकतील। तथापि बुधवार आणि गुरुवारी तुम्ही वाद टाळण्याचा प्रयत्न करावा आणि रात्री एकटे बाहेर जाणे टाळावे। परंतु शुक्रवार आणि शनिवार तुमच्यासाठी चांगले दिवस असतील, जेव्हा काही मोठे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि तुमचे उत्पन्न सुधारेल। तुमच्या योजना यशस्वी होऊ शकतात आणि तुम्हाला सहलीला जावे लागू शकते। व्यावसायिक कामाच्या बाबतीत वाढ होईल। तुम्हाला तुमची नोकरी बदलावीशी वाटेल आणि तुमचे अधिकारी समाधानी होतील। मिथुन राशी तुमचा स्वामी ग्रह बुध संवाद आणि शिक्षणावर भर देत असल्याने एका गतिमान आठवड्याची तयारी होत आहे। कल्पना सामायिक करण्यासाठी आणि ज्ञान मिळवण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे। विशेषतः ज्या क्षेत्रात तुमची आवड निर्माण होते त्या क्षेत्रामध्ये तुम्ही उत्तम कामगिरी करू शकाल। नेटवर्किंग सामान्य होते, त्यामुळे करिअर आणि मैत्रीमध्ये संधी निर्माण होऊ शकतात। नवीन संबंधांसाठी मोकळे राहा, परंतु या संबंधांचे विवेकी नजरेने मूल्यांकन करा। आठवड्याच्या मध्यभागी प्रेमाची भावना निर्माण होऊ शकते, ज्यामुळे एखाद्या खास व्यक्तीशी संबंध दृढ करण्याची किंवा जुन्या ज्वाला पुन्हा जागृत करण्याची संधी मिळू शकेल। आर्थिकदृष्ट्या व्यवहारांमध्ये गैरसंवाद टाळण्यासाठी सतर्क राहा। या व्यस्त काळात लक्ष केंद्रित करण्यासाठी तुमची जी काही ध्येय आहे ते लिहून ठेवावे। जसजसा आठवडा जवळ येत आहे तसतसे तुमचे मन संतुलित करण्यासाठी आणि तुमचा आत्मा पुन्हा जिवंत करण्यासाठी स्वतःची काळजी घेण्याला प्राधान्य द्या। आरोग्याच्या बाबतीत एक नवीन तंदुरुस्ती व्यवस्था सकारात्मक बदल आणू शकते। तुम्हाला उत्तेजित करणारा असा एक शोध अनुकूल रहा। तुमच्या स्वभावाची तरलता वाढू द्या। एकूणच हा आठवडा वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रगतीसाठी तुमच्या कुतूहलाचे वापर करण्याबद्दल आहे। तुम्ही जर योग्य नियोजन व आत्मविश्वास ठेवलात तर सर्व संकटावर मात करू शकाल। तुम्हाला काही क्षेत्रात सावधगिरीने पावले टाकावी लागतील। आपले यश आणि येणाऱ्या अडचणी यांचा योग्य मेळ घालावा लागेल। तुम्हाला कामात या आठवड्यात काही महत्त्वाच्या जबाबदारी मिळू शकतील। नवीन प्रकल्प हाती येतील। तुमचे अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील, पण तुम्हाला आपल्या सहकाऱ्यांशी योग्य समन्वय राखावा लागेल। तुम्ही स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून काम करावे, यामुळे उत्तम यश मिळेल आणि नोकरी व व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील। मिथुन राशीच्या व्यक्तीची आर्थिक बाजू या महिन्यामध्ये उत्तम असेल।
तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील आणि तुमचे धनसंचयात चांगली वाढ होईल. पण तुमचे अनावश्यक खर्च जास्त होऊ देऊ नका. त्यामुळे खर्चाचे नियोजन ठेवणे महत्त्वाचे असेल. मिथुन राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यशाली रंग हा निळा असेल. भाग्यशाली अंक 4 असेल. भाग्यशाली दिवस हा बुधवार असेल. आणि आठवड्याच्या शेवटी तुमचे कौशल्य ओळखावे आणि शुभचिंतकांचे ऐकावे. एकंदरीत पाहता मिथुन राशीसाठी हा आठवडा शुभ राहणार आहे.